नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुनश्च एकदा आपलं संजय सुर्वे मॅथ अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। इयत्ता 10वीच्या गणित भाग 1 मधील वर्ग समीकरण आणि त्या वर्ग समीकरणामधील अवयव पद्धतीने वर्ग समीकरण सोडवणे यामधील भाग 2 या भाग 2 मधील व्हिडिओमध्ये आपण उर्वरित उदाहरणे सोडवणार आहोत। तर 7वे उदाहरण या प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे। वर्गमुळात 2 x वर्ग अधिक 7x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0। तर आता या x वर्गाचा सहगुणक आहे वर्गमुळात 2 गुणिले तिसरं पद जे आहे ते आहे 5 वर्गमुळात 2। यांचा जर गुणाकार केला तर तो गुणाकार येईल हा 5 गुणिले या वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 चा गुणाकार 2 येतो। 5 गुणिले 2 म्हणजेच या ठिकाणी झाले 10। म्हणजे आता आपल्याला 10 चे अवयव घ्यायचे आहेत। 10 चे अवयव असे घ्यायचे आहेत आपल्याला की जेणेकरून त्यांची बेरीज मधल्या पदाच्या सहगुणका एवढी येईल। आता 10 चे अवयव आपल्याला माहिती आहे 5 2 10 10 1 10। मग आता 5 2 10 म्हटल्यानंतर 5 आणि 10 5 आणि 2 यांचा गुणाकार या ठिकाणी येतो 7 आणि दोघांचा गुणाकार या ठिकाणी धन चिन्ह घेतलं तर दोघांचा गुणाकार येणार आहे धन 10। म्हणजे आपले जे अवयव आहेत ते आहेत धन 5 आणि धन 2। मधल्या पदाची फोड करूया आणि मांडूया। वर्गमुळात 2 x वर्ग अधिक 5x अधिक 2x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0। आता या ठिकाणी गट तयार केलेले आहेत आणि या गटामधून आता आपल्याला कॉमन घ्यायचं आहे। परंतु हे कॉमन घेण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण काय करूया की हे जे मधलं पद आहे हे थोडंसं आता आपण या ठिकाणी हे जे वर्गमुळात 2 आहे त्या वर्गमुळात 2 ला मी जरा वेगळ्या प्रकारे लिहितो। वर्गमुळात 2 ला या ठिकाणी मी हा जो 2 आहे या ठिकाणचा 2 हा 2 मी या प्रकारे लिहू शकतो वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2। कारण आपल्याला या ठिकाणी कॉमन काढताना त्याचा उपयोग होणार आहे। मग कसं होईल या ठिकाणी बघूया। तर वर्गमुळात 2 x वर्ग अधिक 5x अधिक इथं वर्गमुळात 2 परत वर्गमुळात 2 x अधिक 5 वर्गमुळात 2 बरोबर 0। आता या ठिकाणी गट तयार झालेले आहेत। 2 गट तयार झालेत नेहमी सारखेच। या 2 गटांमधून आता आपण बघूया काय काय कॉमन निघते ते। तर अशा प्रकारे हा गट या ठिकाणी आपण मांडलेला आहे। तर पहिल्या गटामधून आपल्याला कॉमन घेता येईल x कॉमन घेतला तर आता आपल्याकडे उरणार आहे वर्गमुळात 2 x अधिक या ठिकाणी 5 अधिक दुसऱ्या गटामधून आपल्याला हा वर्गमुळात 2x हा वर्गमुळात 2 आणि हा वर्गमुळात 2 हाच कॉमन घेता येईल आपल्याला आणि मग शिल्लक उरणार आहे वर्गमुळात 2 x अधिक या ठिकाणी 5 बरोबर 0। दोन्ही कंस सारखे आलेले आहेत नेहमीप्रमाणेच। हा जो कंस आहे आणि हा दुसरा कंस दोन्ही कंस समान आलेले आहेत। मग तो कंस आता आपण कॉमन घेऊया। वर्गमुळात 2 x अधिक 5 कॉमन घेतला तर दुसऱ्या कंसामध्ये हा x आणि अधिक वर्गमुळात 2 अशा प्रकारे 2 अवयव आपल्याला दिसतील आणि त्या 2 अवयवांचा गुणाकार हा 0 येतो। म्हणजे एकतर पहिला अवयव जो आहे वर्गमुळात 2x अधिक 5 बरोबर हा 0 असेल किंवा मग या ठिकाणी दुसरा जो अवयव आहे x अधिक वर्गमुळात 2 हा या ठिकाणी 0 असेल। सोपं रूप देऊया। 5 चं पक्षांतर करूया म्हणजेच वर्गमुळात 2x अधिक याला 5 चं पक्षांतर करायचं म्हणजे तो ऋण 5 होईल बरोबर ऋण 5 किंवा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी 2 चं पक्ष वर्गमुळात 2 चं पक्षांतर केल्यावर तो ऋण होईल x बरोबर ऋण वर्गमुळात 2। हा वर्गमुळात 2 जो आहे तो इकडे पक्षांतरित करूया म्हणजे आपल्याला मिळेल x बरोबर ऋण 5 छेदस्थानी वर्गमुळात 2 किंवा ही किंमत आपल्याला एक मिळालेली आहे x ची x बरोबर ऋण वर्गमुळात 2। 2 मुळे कोणती मिळाली आपल्याला तर ऋण 5 छेदस्थानी वर्गमुळात 2 आणि ऋण वर्गमुळात 2 ही या दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे आहेत। हे अशा प्रकारे आपण उदाहरण सोडवलेलं आहे। परंतु आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये हे उदाहरण आपल्याला एक कृतीयुक्त प्रश्न म्हणून दिलेला आहे। तर कृतीयुक्त प्रश्नामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही चौकटी आपल्याला दिलेल्या आहेत। मी फक्त चौकटी काढून दाखवतो। आता पाठ्यपुस्तकामध्ये आपल्याला अशा पद्धतीने चौकटी दिलेल्या आहेत। तर या चौकटीमध्ये आपण 5x आणि इथं अधिक 2x भरायचं आहे। इथे एक रिकामी जागा दिलेली आहे, इथे एक रिकामी जागा दिलेली आहे।
या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे, ह्या रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि पुन्हा इथं चौकटी दिलेल्या आहेत. त्या अशा प्रकारे आपल्याला या ज्या रिकाम्या चौकटी आहेत किंवा रिकाम्या जागा आहेत त्या भरायच्या आहेत. परंतु आपल्याला या ठिकाणी हे उदाहरण सोडवल्याशिवाय त्या रिकाम्या चौकटी मात्र काही भरता येणार नाही. म्हणून उदाहरण सोडवणे किंवा उदाहरण पूर्ण सोडवणे हाच त्याला पर्याय आहे. जरी कृतीयुक्त प्रश्न म्हटला तरी तो आपल्या उत्तरपत्रिकेमध्ये पूर्णपणे लिहायचा आहे. आता या उदाहरणाप्रमाणेच आपल्याला एक उदाहरण दिले आहे त्यांनी सोडवायला. हे अशा प्रकारचं 8वं उदाहरण आहे. 3x चा वर्ग वजा 2 वर्गमुळात 6x अधिक 2. तर आपल्या नेहमीप्रमाणेच या 3 आणि या 2 चा गुणाकार घेऊया. 3 गुणिले 2, 3 गुणिले 2 म्हणजे गुणाकार आता मिळाला 6. आता 6 चे अवयव आपल्याला माहिती आहे की 6 चे अवयव आहेत 3 गुणिले 2 किंवा 6 1 6. याच्याशिवाय आता हे जे आहेत अवयव, पण ह्या अवयवांपैकी कुठलीही अवयवांची जोडी आपण जर घेतली तर मधल्या पदाच्या सहगुणका एवढी त्यांची बेरीज येत नाही. म्हणजे हे अवयव जे आहेत 6 चे हे आपल्याला चालणार नाहीत. मग 6 चे अजून आपल्याला कोणते अवयव मिळू शकतील बरं? तर 6 ला आपण जसं या ठिकाणी 2 ला लिहिलं होतं तसं आता या ठिकाणी आपण 6 ला या ठिकाणी अशा प्रकारे लिहू शकतो की वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6. वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6 केले तर त्यांचा गुणाकार येणार आहे फक्त 6. आणि जर त्यांची बेरीज केली तर त्यांची बेरीज येणार आहे त्या ठिकाणी 2 वर्गमुळात 6. म्हणजे बघा त्या ठिकाणी या 6 ला मी अशा पद्धतीने लिहिलं आहे 6 वर्गमुळात 6 गुणिले वर्गमुळात 6. या 2 अवयव आपल्याला मिळालेले आहेत. या 2 अवयवांची बेरीज करू आपण. वर्गमुळात 6 अधिक वर्गमुळात 6. तर 9वी मध्ये माहिती आपल्याला की या ठिकाणी कर्णींची बेरीज वजाबाकीमध्ये शिकलेलो आपण. तर या ठिकाणी हे वर्गमुळात 6 कॉमन घेतले तर कंसामध्ये शिल्लक राहील 1 अधिक 1. इथला वर्गमुळात 6 कॉमन घेतला म्हणून 1 शिल्लक राहील. इथला वर्गमुळात 6 कॉमन घेतलेला 1. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? तर वर्गमुळात 6 गुणिले 2 त्यालाच आपण 2 वर्गमुळात 6 अशा प्रकारे लिहू शकतो. म्हणजेच आपले अवयव कोणते आहेत तर अशा प्रकारे आहेत. परंतु मधल्या पदाचं चिन्ह ऋण आहे तर या ठिकाणी मी ऋण घेणार आहे आणि या ठिकाणी सुद्धा ऋण घेणार आहे. कारण ऋण 6 गुणिले ऋण 6 केले तर गुणाकार धन 6 येणार आहे आणि बेरीज मात्र या ठिकाणी ऋण 2 वर्गमुळात 6 अशा प्रकारे मिळणार आहे. म्हणजे हे झाले आपले जे पाहिजे त्या प्रकारचे अवयव. म्हणजे अवयव कोणते मिळवलेत आपण? तर या ठिकाणी अवयव मिळवलेले आहेत वर्गमुळात 6 आणि वर्गमुळात 6. तर जागा आपल्याला लागणार आहे म्हणून इथं लिहितो मी शॉर्टकट मध्ये. या ठिकाणी आपले अवयव आहेत 6 चे अवयव आपण या ठिकाणी घेणार आहोत वजा वर्गमुळात 6 आणि वजा वर्गमुळात 6. मांडूया इथं मधल्या पदाची फोड करूया. 3x चा वर्ग 3x चा वर्ग वजा वर्गमुळात 6x वजा पुन्हा वर्गमुळात 6x अधिक 2 बरोबर 0. मागचं उदाहरण ज्याप्रमाणे आपण सोडवलं त्याचप्रमाणे आहे. या ठिकाणी गट करण्याच्या अगोदर आता आपल्याला कॉमन काढताना थोडी अडचण येणार आहे म्हणून आपण थोडं सोप्या पद्धतीने मांडूया ही पायरी, नंतर गट करूया. तर हे जे 3 आहेत हे 3 मी या ठिकाणी अशा पद्धतीने मांडणार आहे. वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 आणि हा x वर्ग आहेच वजा या 6 ला मी असं मांडणार आहे वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2x. इथे तसंच मांडणार आहे वजा वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 2x अधिक या 2 ला मी असं मांडणार आहे वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 बरोबर 0. म्हणजे काय केलं की हे जे पद होतं हे पद मी या पद्धतीने लिहिलं. म्हणजे 3 ला मी काय केलं वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 दिले. वर्गमुळात 6 ला काय लिहिले तर वर्गमुळात 3 वर्गमुळात 2. गुणाकार केला तर वर्गमुळात 6 येईल. या 6 ला सुद्धा त्याच प्रकारे लिहिलेलं आहे. आणि या 2 ला लिहिताना मी वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2 असं लिहिलं. कारण आता आपण जे गट करणार आहोत पहिला गट आपला होईल या ठिकाणी एवढा हा झाला आपला पहिला गट, एवढा हा पहिला गट आणि हा आपला या ठिकाणचा हा दुसरा गट या ठिकाणी होईल. आता पहिल्या गटामधून काय कॉमन निघू शकते तर आपल्याला आता क्लिअर कट दिसते की इथं वर्गमुळात 3 आहे, इथं वर्गमुळात 3 आहे, x आहे म्हणजे वर्गमुळात 3 आणि x हा कॉमन निघेल आणि काय शिल्लक राहील मग तर वर्गमुळात 3x हा शिल्लक राहील. दुसरं पद जे आहे त्या दुसऱ्या पदातून आपण वर्गमुळात 3 आणि x कॉमन घेतलेला आहे म्हणजे फक्त वजा वर्गमुळात 2 शिल्लक राहील. दुसऱ्या कंसामधून वजा चिन्ह कॉमन घ्या आणि हा वर्गमुळात 2 दिसतोय आपल्याला दोन्ही ठिकाणी म्हणजे तोच कॉमन घेऊया आणि मग काय शिल्लक राहील तर इथला वर्गमुळात 3 आणि x आहे 6. वजा चिन्ह कॉमन घेतलेलं आहे त्यामुळे इथलं चिन्ह आता हे बदलेल आणि हे वजा होईल. एक वर्गमुळातला 2 कॉमन घेतलेला आहे म्हणजे हा एक शिल्लक जो राहिलेला तो इथं लिहिलेला आहे बरोबर 0. बघा आता हे दोन्ही कंस सारखे येतातच. हे दोन्ही कंस सारखे येणे म्हणजे आपण
योग्य त्या पद्धतीने उदाहरण सोडवत आहे याची ती पावती आहे. हा जो कंस आहे हा कंसच आता आपण कॉमन घेऊया. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 आणि मग दुसऱ्या कंसात बघूया काय शिल्लक राहते. तर वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0. पहिला कंस 0 बरोबर मानूया. वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 बरोबर 0 असेल. किंवा या ठिकाणी दुसरा जो कंस आहे वर्गमुळात 3x वजा वर्गमुळात 2 हा 0 बरोबर असेल. आता आपल्याला याला सोडवल्यावर एक किंमत मिळेल. वर्गमुळात 3x बरोबर वर्गमुळात 2 किंवा या ठिकाणी पुन्हा आपल्याला वर्गमुळात 3x बरोबर 2 वर्गमुळात 2 भेटतात. आता वर्गमुळात 3 चं पक्षांतर करूया. म्हणजेच x बरोबर वर्गमुळात 2 छेदस्थानी वर्गमुळात 3 किंवा दुसरं जे मूळ आहे ते सुद्धा आहे x बरोबर वर्गमुळात 2 छेदस्थानी वर्गमुळात 3. दोन्ही मुळं सारखीच आहेत तरी उत्तर लिहावं लागेल आपल्याला. म्हणून मग आता आपण असं लिहू शकतो या ठिकाणी वर्गमुळात 2/3 आणि पुन्हा या ठिकाणी अशा प्रकारे पूर्ण वर्गमूळ जे आहे काढू शकतो आपण. वर्गमुळात 3/2 ही मुळे आहेत. हे अशा प्रकारे आपण उदाहरण सोडवू शकतो. इथं तुम्ही सेपरेटली वर्गमुळात 2 वर्गमुळात 3 लिहिलं तरी चालेल किंवा असं एकंदरीत लिहिलं तरी सुद्धा काही हरकत नाही. हे दोन्ही उदाहरणं महत्त्वाची आहेत. बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा याचा सराव करा म्हणजे तुम्हाला ती उदाहरणं चांगली समजतील. पुढील उदाहरण जे आहे ते या प्रकारे दिलेले आहे आपल्याला. या उदाहरणामध्ये आपण पहिल्यांदा प्रमाणित रूपात ते करून घेऊया. या 2m ने या कंसातील प्रत्येक पदाला गुणूया. म्हणजेच 2m चा वर्ग होईल या ठिकाणी वजा 24 दुनी 48m आणि 50 चं पक्षांतर इकडे करूया म्हणजे ते ऋण 50 होतील बरोबर 0. आता या समीकरणाला आपण सोपं रूप दिलेलं आहे. परंतु अजून जर बघितलं तर 2, 48 आणि 50 या सर्व संख्यांना 2 ने भाग जाऊ शकतो. म्हणून मग अजून याला सोपं रूप देऊ शकतो आपण. तर 2 ने भागून घेऊया. 2 ने दोन्ही बाजूंना या ठिकाणी भागून घ्यायचं आहे. ते भागून घेतल्यानंतर आपल्याला काय समीकरण सोप्या रूपात मिळेल ते बघूया. तर इथं 2 ने भाग घालवल्यानंतर मिळेल फक्त तुम्हाला m चा वर्ग वजा इथं 2 ने भाग घालवल्यावर 24 दुनी 48 होतात म्हणून वजा इथं 2 ने भाग घालवल्यावर 25 दुनी 50 होतात म्हणून आणि 0/2 म्हणजेच 0. अशा प्रकारे आपल्याला अजून सोपं रूप मिळालेलं आहे. आणि मग हे उदाहरण आपण अगोदर ज्याप्रमाणे सोडवत होतो त्याचप्रमाणे सोडवायचं आहे. इथं आहे 1 आणि इथं आहे 25 ऋण 25 म्हणजे आता आपल्याला या ठिकाणी ऋण 25 चे अवयव पाहिजेत. ऋण 25 चे अवयव असे पाहिजेत की त्यांची बेरीज जी आहे म्हणजे फरक जो आहे तो फरक आला पाहिजे ऋण 24. मग आता 25 चे अवयव आहेत तर 25 आणि 25 एक 25. आता चिन्ह द्यायचं आपल्याला. ऋण चिन्ह जे आहे मधल्या पदाचं जे चिन्ह ऋण आहे ते मोठ्या संख्येला द्यायचं आणि त्याच्या विरुद्ध चिन्ह लहान संख्येला द्यायचं. मग आपले अवयव झाले ऋण 25 आणि धन 1. मांडूया या ठिकाणी. m वर्ग वजा 25m अधिक 1m वजा 25 बरोबर 0. 1 नाही दिला तरी काय हरकत नाही. पहिला गट तयार झाला. हा दुसरा गट या ठिकाणी तयार झाला आहे. पहिल्या गटामधून m कॉमन घेऊया. तर शिल्लक राहील कंसामध्ये m वजा 25 अधिक याच्यामधून फक्त एकच कॉमन निघेल. शिल्लक राहील m वजा 25 बरोबर 0. दोन्ही कंस सारखे आलेले आहेत. ते दोन पैकी कंस जे सारखे आलेले आहेत तोच कंस कॉमन घेतला तर दुसऱ्या कंसात शिल्लक राहील m अधिक 1. दोन कंसांचा गुणाकार तुम्हाला 0 या ठिकाणी दिसतोय म्हणजेच याचा अर्थ m वजा 25 पहिल्या नंबरचा कंस 0 बरोबर असेल किंवा मग हा m अधिक 1 दुसरा जो कंस आहे तो 0 बरोबर असेल. याला सोडवलं तर तुम्हाला m ची किंमत मिळेल 25 आणि दुसरं समीकरण जे सोडवलं तर तुम्हाला m ची किंमत मिळेल ऋण 1. म्हणून मग तुम्हाला उत्तर लिहिता येईल 25 आणि ऋण 1 ही दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे आहेत. दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. सोपं उदाहरण आहे. फक्त या ठिकाणी तुम्हाला ते दिलेले जे पहिले उदाहरण होतं त्याचं फक्त तुम्हाला प्रमाणित रूप करता आलं पाहिजे. बाकी सगळं सोपं आहे.
पुढचं जे उदाहरण आहे 10वं 25m वर्ग बरोबर 9, हे उदाहरण सुद्धा तुम्हाला थोडं प्रमाणित रूपात करून घ्यावं लागेल. मग या 9 ला पक्षांतरित करा. 25m वर्ग जसा आहे तसाच 25m वर्ग आणि वजा 9 बरोबर 0. या ठिकाणी जरा एक विशिष्ट प्रकारचं समीकरण तुम्हाला मिळालेलं आहे. पहिलं पद आणि दुसरं पद. हे पहिलं पद आहे वर्गपद, 5m वर्ग आहे तो, आणि दुसरं पद जे आहे 9 आहे तो 3चा वर्ग आहे. म्हणजे मला हे अशा प्रकारे मांडता येईल 5m कंसाचा वर्ग वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर 0. अशा पद्धतीने ही जे काही समीकरण आहे ते आपण मांडून घेऊ शकतो. आणि आता आपल्याला माहिती आहे की a वर्ग वजा b वर्ग असेल तर त्याचे अवयव असतात एका कंसामध्ये a अधिक b आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. मग याचे अवयव आपल्याला मिळतील. तर पहिल्या कंसामध्ये 5 अधिक 3 म्हणजे a अधिक b म्हणजे a ची किंमत 5m आहे आणि b ची किंमत 3 आहे, म्हणजे a अधिक b म्हणजे 5m अधिक 3, आणि दुसऱ्या कंसामध्ये 5m वजा 3 बरोबर 0. असे दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत. ते अवयव आपण आता 0 बरोबर घेऊ. 5m अधिक 3 बरोबर 0 असेल, किंवा मग या ठिकाणी हा 5m वजा 3 बरोबर 0 असेल. सोडवायचं त्याला आता, म्हणून 5m बरोबर ऋण 3 किंवा 5m बरोबर धन 3. ऋण असल्यामुळे इकडे जाताना धन होतील आणि मग तुम्हाला m ची किंमत मिळेल. म्हणून m बरोबर ऋण 3/5 किंवा दुसरी किंमत तुम्हाला मिळेल m बरोबर 3/5. म्हणजे तुम्हाला दोन मुळे मिळालेली आहे. म्हणून ऋण 3/5 आणि धन 3/5 ही या दिलेल्या वर्ग समीकरणांची मुळे आहेत. अतिशय सोपं उदाहरण आहे. फक्त आपल्याला हे सूत्र माहिती पाहिजे, a वर्ग वजा b वर्ग. तर त्याचे अवयव पडतात एका कंसात a अधिक b, दुसऱ्या कंसात a वजा b. अशा प्रकारे ती उदाहरणं सुद्धा परीक्षेला विचारली जातात. 11वं उदाहरण या प्रकारे 7m वर्ग बरोबर 21m. या 21m ला पक्षांतरित करून घेऊया. 7m वर्ग वजा 21m बरोबर 0. आता या ठिकाणी आपण या 21 ला 7 गुणिले 3 लिहू शकतो. इथं हा 7m वर्ग जसा आहे तसाच लिहा, वजा इथं मी 7 गुणिले 3m असं लिहू शकतो बरोबर 0. आता या दोन पदांमधून आपल्याला 7 आणि m कॉमन घेता येईल. 7m हा मी कॉमन घेतला तर काय शिल्लक उरेल बघू बरं. तर इथं शिल्लक राहिला m वजा इथला हा 7 आणि m कॉमन घेतल्यामुळे फक्त शिल्लक राहिले या ठिकाणी 3 बरोबर 0. आता आपल्याला दोन अवयव मिळालेले आहेत. दोन अवयव कोणते कोणते मिळालेले आहेत आपल्याला, तर 7m बरोबर 0 असेल, किंवा या ठिकाणी दुसरा जो अवयव आहे m वजा 3 हा या ठिकाणी 0 बरोबर असेल. मग m ची किंमत काढूया. म्हणून m बरोबर 0/7 किंवा या ठिकाणी तुम्हाला m ची किंमत मिळालेली आहे धन 3. 0/7 त्याचं उत्तर येणार आहे 0. म्हणून m बरोबर 0 किंवा m बरोबर 3 अशी दोन मुळे तुम्हाला मिळालेली आहे. तर उत्तर लिहिताना लिहिणार आहे आपण 0 आणि 3. 0 आणि 3 ही या वर्ग समीकरणांची मुळे आहेत. अतिशय सोपं आहे. दिसायला उदाहरण कठीण जर दिसत असलं तरी सुद्धा खूप सोपं आहे. शेवटचं उदाहरण या 2.1 मधील m वर्ग वजा 11 बरोबर 0. याच्या पूर्वी आपण एक उदाहरण सोडवलेलं आहे. 25m ते उदाहरण सोडवलं होतं आपण. 25m वर्ग वजा 9 बरोबर 0 अशा प्रकारचं ते उदाहरण होतं. तर त्या उदाहरणामध्ये आपण हे पहिलं पद जे आहे ते पहिलं पद असं कंसाचा वर्ग लिहिला होता. आता m वर्ग हा m चाच वर्ग असतो, म्हणून त्याला मी अशा प्रकारे लिहू शकतो m कंसाचा वर्ग वजा. आता 11 हा कोणाचाही वर्ग नाही, पण मी याला अशा प्रकारे लिहू शकतो वर्गमुळात 11 आणि कंसाचा वर्ग बरोबर 0. म्हणजे पहिलं पद जे आहे ते मी या स्वरूपात लिहिलं आणि दुसरं पद जे आहे ते या स्वरूपात लिहिलं. म्हणजे या ठिकाणी काय केलं, a वर्ग वजा b वर्ग या स्वरूपात लिहिलेला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की a वर्ग वजा b वर्ग असेल तर त्याचे अवयव पडताना एका कंसामध्ये a अधिक b असेल आणि दुसऱ्या कंसामध्ये a वजा b असतील.
तर पहिल्या कंसामध्ये पहिला अवयव येईल यम अधिक वर्गमुळात 11 किंवा दुसरा अवयव आपल्याला मिळेल यम वजा वर्गमुळात 11 बरोबर 0. असे दोन अवयव आपल्याला या ठिकाणी मिळालेले आहेत. आता या दोन अवयव या दोघांचा गुणाकार 0 आहे, म्हणजेच याचा अर्थ पहिला जो अवयव आहे तो 0 बरोबर असू शकतो किंवा मग दुसरा जो अवयव आहे तो या ठिकाणी 0 बरोबर असू शकतो. कारण दोघांपैकी एकाची किंमत 0 असल्याशिवाय या दोघांचा गुणाकार 0 येऊ शकत नाही. याला जर सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळेल यम बरोबर ऋण वर्गमुळात 11 किंवा याला जर तुम्ही सोडवलं तर तुम्हाला उत्तर मिळेल यम बरोबर फक्त वर्गमुळात 11. म्हणजेच तुम्हाला दोन मुळे मिळालेली आहेत, ऋण वर्गमुळात 11 आणि दुसरं मूळ जे आहे तर ते आहे वर्गमुळात 11. ही वर्ग समीकरणांची मुळे आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सराव संच 2.2 मधील सर्व उदाहरणे घेतलेली आहे. अगोदरच्या व्हिडिओमध्ये 1 पासून तर 6 पर्यंतची उदाहरणे मी कव्हर केलेली आहे आणि या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 7 पासून तर पुढची 12 पर्यंतची उदाहरणे कव्हर केलेली आहे. या उदाहरणांच्या द्वारे आपल्या अभ्यासामध्ये निश्चितच तुम्हाला फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. थँक्यू. कीप वॉचिंग, कीप लर्निंग.